मी पवन भंगाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज डिस्कस करणार आहे जे 11वीचं फर्स्ट चॅप्टर आहे ते युनिट्स अँड मेजरमेंट. तर युनिट्स म्हणजे काय, मेजरमेंट म्हणजे काय. मेजर हा शब्द आपण ऐकलाय. मेजर म्हणजे काय तर मोजणे. मेजर मीन्स कॅल्क्युलेट द एनी क्वांटिटी in physical quantity, in form of physical quantity and derivable quantity. So what is physical quantity, what is derivable quantity, what is the definition of unit, we will discuss in this lecture. So what is unit? Units म्हणजे काय तर आपण प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला दिलेले एखादी युनिट. म्हणजे जसं मीटरला काय दिलं आपण की आपलं लेंथला काय दिलाय मीटर. मग मीटर हे काय झालं युनिट झालं कशाचं, दॅट इज द एसआय युनिट्स ऑफ लेंथ. मीटर इज द एसआय युनिट ऑफ लेंथ. मग हेच का दिलं आपण, या प्रश्नांचे उत्तर आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तसंच मासला कोणती युनिट दिलाय त्यानं, वी गिव्ह अ किलोग्रॅम. किलोग्रॅम इट इज अ युनिट ऑफ मास. असे युनिट दिलेले आपण वेगळ्या वेगळ्या क्वांटिटीला. डिरायबल क्वांटिटीला वेगळी दिलेली आहे आणि फंडामेंटल क्वांटिटीला वेगळी दिली आहे. तर तुम्हाला माहिती आहे का फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, व्हॉट इज द फंडामेंटल क्वांटिटी, नाही आपण डिस्कस करूया. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट अँड इट इज अ बेस ऑफ फिजिक्स. जी फिजिक्सची इमारत आहे ना ती या युनिट्स आणि मेजरमेंटवरती आहे. म्हणजे जर तुम्हाला हे समजलं नाही तर पुढचे येणारे चॅप्टर आहे वी कॅन नॉट अंडरस्टँड. सो फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो what we take a unit, what we give a unit, that a quantity. So let's start now. तो युनिट का देतो आपण, आपल्याला समजायला पाहिजे की ही क्वांटिटी कुठली आहे, ही क्वांटिटी कोणत्या अमाऊंट मध्ये मोजतोय आपण. अरे मीटर हे पण लेंथचं युनिट आहे, किलोमीटर पण लेंथचंच आहे, दोघं पण लेंथचेच आहे, सेंटीमीटर पण मिलीमीटर पण. मग वेगवेगळे युनिट का दिले आपण, कारण युनिट्स आपण वेगवेगळे का दिले कारण ती स्मॉल अमाऊंटमध्ये असतात, काही मोठ्या अमाऊंटमध्ये असतात, काही त्याच्यापेक्षा मोठ्या अमाऊंट असतात. तर किलोमीटरच्या पुढे आहे का काही तर नाही आहे. किलोमीटर त्याच्या लहान मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर अशी ती जो ग्राफ आहे तो असा एक्सपोनेन्शियली डिक्रीज होत जातो. मग आपल्याला गरज का पडली एस आय युनिट करायची. एस आय मीन्स सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. सीजीएस युनिट आहे तसेच एक प्रकारे बघा सीजीएस हे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद हे एक युनिट आहे. एम के एस मीटर किलोग्रॅम सेकंद हे एक युनिट आहे. अजून आहे एस आय. एस आय इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट युनिट बिकॉज ऑफ द एस आय मीन्स सिस्टम ऑफ इंटरनॅशनल. म्हणजे असं युनिट की ते इंटरनॅशनली एक्सेप्ट केलेलं आहे. मग तसं एस आय युनिट कोणतं लेंथचं, तेच म्हणजे मीटर. आधी काय व्हायचं 1000 वर्ष आधी की जे राजे होते ते लेंथ कशी मोजायचे, त्यांच्या पायाचं जी पंजा आहे त्याच्या आकाराचा 1 फूट असायचा किंवा हाताचं जे आहे अंतर हे त्याचा 1 फूट असायचा. पण व्हायचं काय ते त्यांच्या राज्यामध्येच चालायचं, पण व्यापार जर दुसऱ्या राज्यामध्ये गेले तर तिथे काय निर्माण होता, तिथे इरॉड निर्माण व्हायचा. म्हणून याच्यासाठी काय केलं आता पूर्ण देश मिळून एक संघटना स्थापन केली आणि त्या थ्रू काय केलं आपण सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल ही जी संकल्पना आहे युनिट्स मेजर करायची ती आपण आणली. तर आपण कोणते बघितले CGS. CGS मीन्स सेंटीमीटर ग्राम अँड सेकंद. अजून आहे MKS. MKS मीटर किलोग्रॅम अँड सेकंद. सिस्टीम आहे मोजतो आपण याच्यात. जर मीटर मधले आपण जर लेंथ मोजली तर किलोग्रॅम मध्ये काय मोजू आपण मास मोजू, सेकंद मध्ये टाइम मोजू. नेक्स्ट आहे SI. SI ही खूप महत्वाचं आहे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. म्हणजे एका क्वांटिटीला आपण एकच युनिट दिला SI युनिट. जसे लेंथला आपण काय दिलाय सांगितलं मी, लेंथला काय दिलाय दॅट इज अ मीटर. मासला काय दिलाय किलोग्राम. That's type of units is the SI units and is applicable in whole world. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय तर आपण वेगवेगळ्या क्वांटिटी मेजर करतो आपल्या आजूबाजूला. मास मोजतो, डिस्टन्स मोजतो,
इलेक्ट्रिक करंट सुद्धा मोजतो, व्हेलॉसिटी मोजतो, स्पीड मोजतो. तर ह्याच्या क्वांटिटी आहे या कशावरती डिपेंड असतील का? विच पॅरामीटर डिपेंड्स? द लेंथ. अँड लेंथ कशावरती डिपेंड आहे? अजून मास कशावरती डिपेंड आहे? करंट कशावरती लिमिट आहे? लिमिट ऑफ इंटेन्सिटी ऐकलंय की तुम्ही? तीव्रता ती कशावरती लिमिट आहे? लाईटची तीव्रता ती कशावरती डिपेंड आहे? इट इज नॉट डिपेंड इन अदर क्वांटिटी. तर अशा क्वांटिटी की दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ कशावर डिपेंड आहे? लेंथ does not depend in other quantity, so it is a fundamental quantity. Mass also does not depend in other fundamental quantity or derivable quantity, so we can say that mass is the fundamental quantity. Temperature कशावरती डिपेंड आहे का? कुठल्या अदर फिजिकल क्वांटिटी वरती डिपेंड आहे का? कुठल्या फंडामेंटल क्वांटिटी वरती? डिरायवेबल नॉट, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ fundamental quantity. Time also does not depend on other physical quantity, so time is also fundamental quantity. तर काय काय बघितलं आपण? लेंथ, मास, टेम्परेचर, टाइम, luminous of intensity, electric current, and amount of substance. That is only seven are fundamental quantity, and दोन supplementary quantity आला solid angle and plane angle. मग आता हे डिपेंड नाही म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो ना, वी कॅन कॅल्क्युलेट लेंथ डायरेक्टली लिहू शकतो मीटर मध्ये. व्हेलॉसिटी लिहू शकतो का? व्हॉट इज द व्हेलॉसिटी? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, म्हणजे m is. म्हणजे व्हेलॉसिटी कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन टू फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मीटर अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द सेकंड, म्हणजे टाइम. म्हणजे याला आपण असं पण लिहू शकतो का? यस, दॅट इज अ युनिट, दॅट इज अ SI युनिट ऑफ व्हेलॉसिटी. अंडरस्टूड? डिरायवेबल क्वांटिटी मधला फरक समजला, फंडामेंटल क्वांटिटी मधला फरक समजला. फक्त एवढंच लक्षात द्यायचं की ज्या फंडामेंटल क्वांटिटी डज नॉट डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटी अँड डिरायवेबल क्वांटिटी ऑल्सो डिपेंड्स ऑन अदर फंडामेंटल क्वांटिटी और डिरायवेबल क्वांटिटी, प्लेन एंगल और and solid angle. So we all know what is the plane angle. That is a plane angle. Okay, that is the theta. That is point A or B, and that is ds. ds is distance A to 15 angle. So which parameter depends? This plane angle. So this plane angle depends on two parameters, that is AB or and R. The theta is depend on that's two parameter. आपण काय करू शकतो? d theta is equal to ds upon R. That is a plane angle. But what about solid angle? So which form, 2D or 3D? It is a plane angle. Which form? It is a 2D form. 3D form मध्ये काय असेल मग? असा काढू शकतो. हा जो अँगल असेल तो कोणता असेल? 3D फॉर्म मध्ये असेल. हे एक असेल, हे एक असेल, असा असेल तो. दॅट इज अ 3D फॉर्म. वरचा एरिया असेल का? यस, इट इज अ एरिया. सर्कलचा पार्ट आहे समजून घेतोय. एक सर्कल आहे, एक बॉल आहे, याचा एक काय आहे? पार्ट आहे. अँड इट इज अ 3D फॉर्म, इट इज अ 2D फॉर्म. So easily we calculate the theta in the plane angle, that is d theta is equal to ds upon r. Or it is a 2D form. What's about 3D form?
that is a 3D form. That is how to calculate that angle, that is DA, that is area, that is area, that is DA. We denoted DA. What is solid angle? How to calculate? Is equal to like that DA, and it is a whole area. It is only radius, but it is one type of 3D form. So R square is equal to 4 pi R square upon R square. Why? Because it is a circle form. So we take a equation for a circle 4 pi R square. पण आपण बघितलं की सॉलिड अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा आणि प्लेन अँगल कसं कॅल्क्युलेट करायचं. अंडरस्टूड. तर पुढचा पॉइंट आहे की कन्व्हेन्शन फॉर द एसआय युनिट्स. म्हणजे काय की असे नियम, इट्स अ रूल की आपण एसआय युनिट कशी लिहू शकतो किंवा कशी लिहायचे नाही, त्याचे काही रूल आहेत ते बघणार आहोत आपण. त्याला म्हणतो आपण कन्व्हेन्शन ऑफ एसआय युनिट. युनिट कशी मेजर करतो आपण, तर लेन, दिस एसआय युनिट इज मीटर. सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये कसं करू आपण, दॅट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. ओके. आणि जर फोर्सेसला, तर आपण 20 न्यूटनचा जर फोर्सेसला न्यूटन असं लिहितो, सिंगुलर मध्ये आहे नाही. Yes, newtons is the unit of force, and it is also singular form, and it is a symbol of force, and it is a unit of force. Okay. आपण असे लिहितो का 20 न्यूटन्स. It is a plural form. Does not represent and determine, represent and calculate. It is that form. We show and we write it that form 20 newtons, not a 20 newtons. Okay. It is the second convention of SI units. Next is, we cannot take a full stop like this, 25 kilogram. We write dash type, but we can write with kilogram and full stop. It is the also one type of conventions in the SI units. Understood? Next is, आपण यांच्यामध्ये अंतर ठेवतो. म्हणजे आता हे कशाची युनिट आहे, युनिट आहे व्हेलॉसिटी. पण आपण इमेज म्हणजे काय, इट इज अ मायक्रोसेकंड or millisecond. That is a microsecond and it is millisecond. So it is maybe combined. Or so what happened, that is error created and SI units changes. So we can write the SI units. Take a graph that style does not write like that, because one type of meaning of that SI unit, that is microsecond. So we cannot write dash style, we write ms inverse second and ms inverse seconds. Understood? Okay. Next one is, आपण त्यांना शॉर्ट फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. असं पण आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये मिलीसेकंड, मायक्रोसेकंड, length, millimeter, centimeter, centimeter, like that, millimeter, micrometer. Unit असे कमी कमी होत जातात. So understood? तर आपण काय बघितलं, तर आपण बघितलं की एसआय युनिट आपण का देतो, मेजर का करतो, ते कशी मेजर करतो, त्या क्वांटिटी कुठल्या कुठल्या पॅरामीटर्सवर डिपेंड असतात. कुठल्या कुठल्या क्वांटिटी या डिरायबल क्वांटिटी आहे, कुठल्या कुठल्या क्वांटिटी या फंडामेंटल क्वांटिटी आहे.
तर आपण ज्या डिरायबल क्वांटिटी आहे त्यांची शॉर्टमध्ये तुम्हाला एक टेबल दाखवतो. तुमच्या स्क्रीनवरती आता एक टेबल आला असेल. इट इज अ फंडामेंटल फर्स्ट जो आहे त्यामध्ये लिहिलं आहे फंडामेंटल युनिट्स, सेकंड एसआय युनिट्स अँड सिम्बॉल. ओके, कॉलम अँड रो फॉर्ममध्ये तो टेबल आहे. सो व्हॉट इज 7 आपल्याला काय दिलं आहे, फंडामेंटल युनिट्स दिलेले आहे. त्याच्या शेजारी काय दिलेलं आहे, एसआय युनिट्स. आपलं फंडामेंटल क्वांटिटी दिलेलं आहे, एसआय युनिट्स दिले आहे अँड सिम्बॉल दिलेले आहे. सो व्हॉट इज द एसआय युनिट्स ऑफ लेंथ, दॅट इज मीटर्स अँड सिम्बॉल इज m, small m. So what is a fundamental quantity of mass? Mass is also fundamental quantity. So what is the SI units of that? That is a kilogram and unit as kg. Third one is time. Time also determined and also calculated in the seconds and symbol is s. Temperature we can calculate the temperature in form of kelvins and Celsius, that type. But SI units of temperature is Kelvin. And electric current, next one is electric current, is the fifth fundamental quantity. Electric currents, we can measure electric currents in ampere and unit it as A. Okay, next one is luminous intensity. Luminous intensity means it is one type of light energy and how that light is brightened. That is, we can calculate in the form of luminous intensity and SI units of that luminous intensity is candela and symbol is CD. Okay, understood? Amount of substance. How many amount of substance include that matter or mass? That is, we calculate in the SI units mole and symbol is MOL. तर फ्रेंड्स आपण बघितलं फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याचे सिम्बॉल काय असतात, एस युनिट्स काय असतात. पण या फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या बेसवरती आपण डिटरमाइन केले की 1 मीटर हे एवढंच असेल. कारण आधी मी सांगितलं तुम्हाला स्टार्टला लेक्चरच्या की आपल्याला मेजर करताना काही युनिट्स मेजर करताना क्वांटिटी मेजर करताना वी हॅव युनिट्स दॅट डज नॉट चेंज बट सम टाइप ऑफ एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स. when the some type of environmental effects puts on that quantity, that time what happened that time that is quantity is changes. So we have like that quantity does not change as per time and as per changing the environmental effect. तर आपण काय केलं, सायंटिस्टने काय केलं, असे पॅरामीटर्स घेतले की ते चेंज होत नाही आणि त्यावरती त्या फंडामेंटल क्वांटिटी मेजर केली. तर मित्रांनो, तर लेंथ कोणत्या पॅरामीटरवरती आपण मेजर करतो, विच पॅरामीटर मेजर द लेंथ. तर आपल्याला असं पॅरामीटर पाहिजे की इट इज नॉट चेंज ॲज पर टाइम अँड इन्व्हायरमेंटल इफेक्ट. सो ही व्हॅल्यू कुठली व्हॅल्यू वाटते तुम्हाला, it is a speed of light in vacuum. It is a krypton atom speed of light, red orange light in a vacuum. म्हणजे हा जो लाईट 1/, that figure सेकंद मध्ये जेवढं अंतर कापेल ते असेल आपलं 1 मीटर. अंडरस्टूड? हे अंतर चेंज होईल का, नाही. स्पीड ऑफ लाईट चेंज होईल का, नाही. म्हणजेच काय, एवढ्या सेकंद मध्ये तो लाईट जेवढं अंतर कापेल, जेवढं अंतर ट्रॅव्हल करेल तेच म्हणजे 1 मीटर. अँड दॅट 1 मीटर डज नॉट चेंज ॲज पर प्लेस अँड ॲज पर इफेक्ट, एनी इफेक्ट. तर बघितलं पुढचे पॅरलॉक्स मेथड. म्हणजे ही मेथड कशी, व्हॉट इज दिस मेथड, आपण आपल्या दोघी डोळ्यांनी बघतो. पण एकाच डोळ्याने बघितलं काय होईल, आपल्याला प्लेस दिसेल, जे ऑब्जेक्ट आहे ते दिसतं आपल्याला. आणि ज्या डोळ्याने आपण बघत आहे तो डोळा बंद केला आणि ज्या डोळ्याने बघत नव्हतो तो डोळा उघडला तर काय, ते जे ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला काय होताना दिसेल, इट इज चेंज, इट इज पोझिशन्स. म्हणजे ती तिथे पोझिशन चेंज करत आहे का, नो, बट वी ऑब्झर्व दॅट like that.
What? What is the reason behind it? Because of the observer changes. Object is at a one place, but observer changes, and observer is our both eyes. म्हणजे आपल्याला काय दिसून आलं या मेथडवरून की ऑब्झर्व चेंज होत असेल तर त्या ऑब्जेक्टची, आपण ज्याला ऑब्झर्व करतोय त्या ऑब्जेक्टची जी प्लेस असते इट इज ऑल्सो चेंजेस. म्हणजे आपण अशी फिगर काढू शकतो का? Yes, we can write like that. It is E1, E2. It is a two type of observer, and it is object. So what is this? It is a theta. एक प्रकारचा अँगल निर्माण होईल ना. आपण इथून मेजर केलं, इथून मेजर केलं, हे समजे आपले दोन डोळे आहे. यावरून आपल्याला एक वस्तूचं अंतर काढायचं आहे, तर हे आपण काढतोय. तर दॅट इज द पॅरलॉक्स मेथड. मग पॅरलॉक्स मेथड काय सांगते? व्हेन द observer changes, that type the place of object is also changes. म्हणजे दोघी वरतून हे अंतर आपल्याला इथे दिसेल, या टाइमला इथे दिसेल, पण ऑब्विसली आपली जी पॉइंट आहे ते चेंज होतोय का? नाही. जे ऑब्जेक्ट आहे ते त्याची प्लेस चेंज करताय का? तर नाही. हे अंतर आपलं डी, दॅट इज डी. डी मीन्स इट इज अ रेडियस. जसं गोल फिरत असेल किंवा काही अंतरावर असेल तर आपण त्याला रेडियस कन्सिडर करू शकतो. येस, दॅट इज अ थीटा. थीटा मीन्स दॅट इज अ अँगल बिटवीन द टू ऑब्झर्वर. ओके, अंडरस्टूड? यावरून आपण थीटा काढू शकतो का? येस, थीटा काढू शकतो. कसं काढू शकतो? डी काढायचा आपण. डी इज इक्वल टू मीन्स E1, E2 अँड थीटा. थीटा काढू शकतो आपण या इक्वेशनतून. E1 अँड अपॉन डी अँड E1 इंटू E2 अपॉन थीटा इज इक्वल टू डी. म्हणजे आपल्याला मोजायची गरज पडली का हे अंतर? नाही. आपण काय केलं? फक्त अँगल काढला आणि अँगल वरतून आपण डी काढला. डी इज द डिस्टन्स बिटवीन द ऑब्झर्वर अँड ऑब्जेक्ट. हे अंतर किती असेल? दोन ताळ्यांमधलं जे अंतर आहे ते आपण या मेथडने काढू शकतो. किती मॅजिकली गोष्ट आहे ना. म्हणजे आपण हे अंतर आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे, आता जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याने मोजू शकत नाही, पण मॅथच्या किंवा फिजिक्सच्या ज्या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो? हे अंतर मोजू शकतो. दॅट इज अ पॅरलॉक्स मेथड. अंडरस्टूड? काढला आपण. आणि याला आपण बी पण देऊ शकतो. E1 E2 is equal to B, that is distance B. Okay, that is D is equal to B by theta. Distance between observer and object. Yes. Next one is, याच मेथडवर आपण साईज काढू शकतो का? या ऑब्जेक्टची आपण काय काढली, काय डिटरमाइन केली, काय मेजर केली? आता मेजर केलं लेंथ, की आपल्यापासून ते जे ऑब्जेक्ट आहे ते किती अंतरावर आहे. पण आता आपण त्याची साईज बघू. तर साईज कशी बसू? आता ऑब्झर्वर एकच, पण हे ते ऑब्जेक्ट आहे. that has 2 points. Okay, that is theta, and that is also D. जिथे आधी आपला ऑब्झर्व होता तिथे काय आलाय? ऑब्जेक्ट आहे. आणि तिथे ऑब्जेक्ट होता तिथे काय आलाय? ऑब्झर्व. ओके, डी, दॅट इज डी. मग यावरून आपण काय काढू शकतो? अल्फा. इथे अल्फा लिहून घेऊ. अल्फा इज इक्वल टू डी अपॉन डी. अंडरस्टूड? इझी. यावरून आपण डी काढू शकतो का? म्हणजे ऑब्जेक्ट किती मोठा आहे, म्हणजे तो ऑब्जेक्टचं डायमीटर काय आहे हे काढू शकतो. एस, डी इज इक्वल टू अल्फा डी. म्हणजे आपण तिथे गेलो का ते ऑब्जेक्ट किती मोठं आहे ते मोजायला नाही. या दोन पॅरामीटर वरतून आपण काय काढलं? त्या ऑब्जेक्टची साईज काढली. इट इज सो इझी टू डिटरमाइन. बट experimentally, when we do this method experimentally, that time it is critical because this alpha and theta is calculated in small value. So it is also, we seen that method is easy, but actually in experimental it is a very
critical and very hard, but it is useful to us to calculate the size of object and distance between the object and our observer. Okay, next one is measure of mass. Mass कसं measure करतो? How to measure mass? What is the SI unit of mass? मी सांगितलं होतं. What is the SI unit of mass? Mass is the SI unit of mass is kilogram. Yes, kilogram. म्हणजे ती लेंथ जी लेंथ होती ती क्रिप्टॉन लाईटच्या एमिशन वरती डिपेंड होती. ओके, तसं मास पण कशावरती डिपेंड असेल का? कशावरती डिपेंड असेल? तर अशा क्वांटिटी ते पण अशा क्वांटिटीवरती डिपेंड पाहिजे की इट इज नॉट चेंजेस ॲज पर टाइम. टाइमनुसार बदलायला नको. इट इज नॉट चेंजेस ॲज पर प्लेस. म्हणजे जर इथे पृथ्वीवरती असेल, चंद्रावरती गेले तरी 1 किलो हे 1 किलो असायला पाहिजे. पण 1 किलो वरती जाऊन किती होतं चंद्रावरती? दॅट इज अ वेट. बट वी डिस्कस हियर द मास. ओके, mass, weight and mass, it is two different things. So it is weight is the derivable quantity, but mass is the fundamental quantity, and fundamental quantity या कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड असतात. We learn actually. So mass कसं मेजर करतो आपण? In kilo. Okay, SI. That is SI. Okay. मग आपल्याला अशी काहीतरी पॅरामीटर्स पाहिजे की ते चेंज होत नाही. तर आधी काय केलं होतं, आता जी मासची डेफिनेशन होती किंवा मासचे पॅरामीटर होते ते आता 2019च्या आधी बदलले. 2019ला काहीतरी जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान ते बदलले. त्याआधी कायचं एक अलॉय घेतला होता आपण, म्हणजे 2 मेटलला डंप करून किंवा सँडविच करून त्याचा एक अलॉय घेतला होता आणि तो एका सिलेंडर मध्ये ठेवला होता. आणि त्याचं जे वजन होतं ते एक्झॅक्ट 1 किलोग्रॅम. पण मग काही वर्षांनी असं दिसून आलं की दॅट 1 किलोग्रॅम इज चेंजेस बिकॉज इट इज अफेक्टेड फ्रॉम अवर इन्व्हायरमेंटल इफेक्ट अँड इट इज ऑल्सो इफेक्टेड ऑन द प्रेशर. मग इफेक्ट होईल तर काय होईल, त्याचं वजन कमी होईल किंवा जास्त होईल. त्यामुळे काय व्हायचं, आपल्याला मेजर क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण बाजारामध्ये काही वस्तू घ्यायला जाऊ तर आपल्याला इफेक्ट जाणवणार नाही. का जाणवणार नाही? कारण 1 किलोग्रॅम मध्ये 10 ग्रॅम जास्त आलं किंवा 10 ग्रॅम कमी आलं तर आपल्याला काही फरक पडत नाही. बट वेन वी डू द मेडिसिन दॅट टाइम वी टेक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मास. तर आपल्याला काय करावं लागलं, ते बदलावं लागलं. आणि आता ते अशा क्वांटिटीवरती केलं आहे की ती बदलत नाही. ती म्हणजे मॅग्नेटिक फील्ड घेतली आणि बॅलन्स करून, म्हणजे मॅग्नेटिक करंट बदलतो का? नाही. करंट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. करंट जेवढा प्रोड्यूस होईल, जेवढा आपण देऊ तेवढीच मॅग्नेटिक फील्ड इट इज ऑल्सो रिलेटेड टू. म्हणजे कसं आहे, मॅग्नेटिक फील्ड ही कोणाशी रिलेशन आहे? करंटशी. आणि करंटशी रिलेशन असल्या कारणाने त्याचं रिलेशन त्यांनी मासशी घडवून आणलं. आणि अशी काहीतरी एक मुवमेंट बनवली किंवा असं काहीतरी एक ऑब्जेक्ट बनवला की ती मॅग्नेटिक फील्ड त्या ऑब्जेक्टला बॅलन्स करेल. आणि ते असेल आपलं 1 किलोग्रॅम मास. अँड इट इज नॉट अ चेंज बिकॉज करंट इज नॉट चेंज. करंट चेंज होईल का केव्हा आपला? नाही. करंट 1 एम्पियर आहे, इट इज ऑल्सो 1 एम्पियर. सो मास ऑल्सो डज नॉट चेंज, मॅग्नेटिक ऑल्सो डज नॉट चेंज, सो मास ऑल्सो डज नॉट चेंजेस. लेंथ बघितली, मास बघितलं. नेक्स्ट वन इज टाइम. टाइम कसा मेजर करतो आपण? 1 सेकंड, 1 मिनिट, 1 hour and 24 hour, month, year, like this we calculate the time. But it is changes. जेव्हा आधी आपण म्हणायचो को दॅट इज अ 1 सेकंड. 1 सेकंड कशावरती कन्सिडर केला? सो सोलर डे असेल. म्हणजे सोलर डे किती? 1 सोलर डे इज द 24 hour. एक सोलर डे कितीचा असतो? सकाळ टू सकाळ, म्हणजे मॉर्निंग टू मॉर्निंग, इट इज आवर्स. ओके, कन्सिडर केला आणि त्याचे पार्ट पाडले. यामध्ये किती तास असतील? मग 24 तास असतील. तर एका तासामध्ये किती असतील? 1 hour इज इक्वल टू 60
1 minute is equal to 16 सेकंड. ओके, असं कन्सिडर केलं आपण. पण मग सर्व दिवस सेम असतात का? 24 तासाचा दिवस असतो का? तो कमी जास्त होत असतो. कारण की आपलं जे इन्फॉर्मेटिव्ह काय होत असतो, हे जे 24 तासाचा दिवस केव्हा कमी जास्त होत असतो, किंवा रात्र मोठी असेल किंवा दिवस मोठा असेल. म्हणून आपल्याला असे पॅरामीटर पाहिजे की ते या टाइम नुसार बदलणार नाही. म्हणजे टाइम साठीच पॅरामीटर पाहिजे आपल्याला. अंडरस्टूड? ओके. तर आपण काय घेतलं, एक सिस्टम ॲटम घेतला. ओके, त्याचे व्हायब्रेशन आहे 9192 631 631 म्हणजे जो सीसीएम ॲटम आहे तो एमिट करत असेल लाईटला, तो व्हायब्रेट करत असेल. तर जेवढ्या वेळामध्ये हे एवढे व्हायब्रेशन होती ते काय असेल आपलं 1 सेकंड. काय, एक सीसीएम ॲटमचे 9192631770 एवढे व्हायब्रेशन जेवढा वेळात होती, दॅट इज कॉल्ड 1 सेकंड. अंडरस्टूड? हे व्हायब्रेशन बदलतील का? नाही बदलणार. म्हणून आपला सेकंड बदलेल का? नाही बदलणार. इट इज अ फंटॅस्टिक थिंग्स आणि इट इज वन टाइप ऑफ जादू म्हणू शकतो आपण त्याला. ओके, तर आपण काय बघितलं, लेंथ कशी मेजर करता, मास कसं मेजर करता. तुमच्या सिलेबस 11वीच्या सिलेबस मध्ये तीच फक्त लेंथ, मास अँड टाइम अँड डायमेन्शन. आपण कुठल्या डायमेन्शन मध्ये असतो, तर आपण हे जे आपलं डायमेन्शन आहे आपण बघू शकतो. डायमेन्शन ते डायमेन्शन नाही, हे दुसरं डायमेन्शन. हे आपण फिजिकल क्वांटिटी बद्दलचं डायमेन्शन बघतोय. अँड फंडामेंटल क्वांटिटी और डिरायबल क्वांटिटी मेथड्स. दॅट इज अ पॉइंट डायमेन्शन. दॅट इज अ 1 डायमेन्शन. दॅट इज अ 2 डायमेन्शन. अँड दॅट इज अ 3 डायमेन्शन. ओके, स्क्वेअर इज अ 2 डायमेन्शन, 2D, 1D, 0. पॉइंट डायमेन्शन म्हणतो आपण, पॉइंट डायमेन्शन. दॅट इज 3. तरी आताच जग आहे किंवा आपलं नेचर आहे किती डायमेन्शनचं आहे? 3 डायमेन्शनचं. ओके, पण हे डायमेन्शन आपण हे दुसरं डायमेन्शन म्हणजे कुठल्या क्वांटिटी किती प्रमाणामध्ये या कशावरती डिपेंड असतात, जी आपली डिरायबल क्वांटिटी आहे ती कोणत्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असेल. दॅट इज कॉल्ड द डायमेन्शन. आणि त्याची पॉवर, व्हॉट इज द पॉवर ऑफ दॅट फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे आपण व्हेलॉसिटी जर घेतली तर व्हेलॉसिटी कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड असेल आणि कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असेल, आणि ज्या फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर किती असेल. म्हणजे ती आता डिस्टन्स आहे किंवा टाइम आहे, टाइम असेल, टाइम स्क्वेअर असेल किंवा टाइम क्यूब सुद्धा असू शकतो. तर ती अशा कुठल्या क्वांटिटीवर डिपेंड आहे, ते म्हणजे डायमेन्शन. तर आपण डायमेन्शनला 7 क्वांटिटी दिल्या. लेंथला ऑब्विसली L, मास M, टाइम S. ओके, टेम्परेचर केल्विन दिलं असेल K, SK. अजून आहे करंट दॅट इज I. लक्षात ठेवा, वेगळा इलेक्ट्रिक करंट I. ओके, नेक्स्ट वन इज ल्युमिनस इंटेन्सिटी असेल, इंटेन्सिटी that is divided as C. 1 2 3 4 5 6 and mole, amount of substance. Mole, that is MOL, that is 7 quantity. 7 हे ज्या क्वांटिटी आहे त्या काढल्या. यावरून आपण काय तयार करू, आता डायमेन्शन फॉर्म्युला तयार करू व्हेलॉसिटीचा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, इज इक्वल टू L अपॉन T
we can write like that. So also we can write in dimension format. Dimension मध्ये आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो L1 T1 no it is in inverse so -1 and कोणती पण क्वांटिटी लिहू शकतो m0. वेलोसिटी मध्ये मास आहे का? नो. सो मास इज 0. म्हणजे आपल्याला डायमेन्शन फॉर्म्युल्यावरून काय समजतं की त्या क्वांटिटी मध्ये त्या डिरायबल क्वांटिटी मध्ये कुठल्या वेगवेगळ्या फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि त्याची पॉवर किती आहे. त्या इन्व्हर्स मध्ये आहे, त्या पॉझिटिव्ह मध्ये आहे किंवा त्या 0 आहे, म्हणजे त्यांची त्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. दॅट इज अ डायमेन्शन फॉर्म्युला. ते युजेस आहे चेक द करेक्शन ऑफ फिजिकल इक्वेशन. म्हणजे जे आपली इक्वेशन असतील, जे पण फिजिकल इक्वेशन असतील ते करेक्ट आहे की नाही. म्हणजे व्ही अँड दिस इक्वेशन्स इज करेक्टेड or not, that we can check by that method, dimension formula method. Second is to establish an relationship physical quantity. म्हणजे रिलेशनशिप बघू शकतो आपण, त्याचे युनिट आहे का ते जे इक्वेशन आहे ते बरोबर काय आहे का ते बघू शकतो. दॅट इज अ फर्स्ट यूज. अँड सेकंड यूज द टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे या क्वांटिटीमुळे आपण रिलेशन काय आहे ते बघू शकतो दोन क्वांटिटीमध्ये. दॅट इज ऑल्सो important uses. and third one is आपण कन्व्हर्जन करून त्याची जे युनिट्स आहे ते पण बघू शकतो. म्हणजे 1 सेकंड इज इक्वल टू 16 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट. हे कसं आलं ते बघू शकतो आपण. ते काढू शकतो कशामुळे? या डायमेन्शन फॉर्म्युला थ्रू ते काढू शकतो आपण. ते पुढे बघू. ओके, 3 युजेस सांगितले. व्हॉट इज द युजेस? आपण जो फॉर्म्युला आहे की फिजिकल फॉर्म्युला आहे आपला, तो जो फिजिकल इक्वेशन आहे दॅट इज ट्रू और नॉट ट्रू अँड दॅट इज द सेम, दॅट विल बी चेक बाय दॅट डायमेन्शन मेथड. सेकंड वन इज की रिलेशनशिप काय आहे दोन इक्वेशन मधलं, दोन क्वांटिटी मधलं रिलेशनशिप काय आहे ते आपण कशा काढू शकतो या डायमेन्शन. आणि थर्ड वन इज दॅट इज अ कन्व्हर्जन. म्हणजे आपण त्याचे युनिटचं जे कन्व्हर्जन आहे ते पण बघू शकतो की 1 मिनिट लाईक दी एक्झाम्पल इज 16 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पण याची काही लिमिट आहे तर ते कशी? काही कॉन्स्टंट असतात. तुम्हाला यंग मॉड्युलस नाव ऐकलंय तुम्ही, यंग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हिची काय ही कॉन्स्टंट आहे. तर एक कॉन्स्टंट पण या मेथडने काढू शकत नाही, या मेथडने आपण ते मांडू शकत नाही. द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट्स कॅन नॉट बी ऑब्टेन. म्हणजे त्या कॉन्स्टंटला डायमेन्शन नाही. ओके, डायमेन्शन नाही म्हणजे त्याला युनिट नसेल. ते आपण मांडू शकतो का या मेथडमध्ये? त्याला युनिटच नाही आहे तर ते मांडूच शकत नाही. पण दॅट इज प्रेझेंट इन द इक्वेशन. दॅट इज यंग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड जी व्हॅल्यू. आपण जीची व्हॅल्यू जी असते जो फॉर्म्युला आहे आइन्स्टाईनने दिलेला ग्रॅव्हिटेशनल लॉचा, तो आपण ते मांडू शकत नाही. सेकंड इज डायमेन्शन एनालिसिस कॅन नॉट बी यूज्ड टू डिराइव द रिलेशन इव्हॉल्व विथ द ट्रिग्नोमेट्रिक अँड एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथमिक फंक्शन्स. म्हणजे जे ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइन थिटा कॉस थिटाची इक्वेशन आहे किंवा लॉगॅरिथमिक इक्वेशन आहे लॉग 10, ते आपण या मेथडने मांडू शकत नाही. दॅट इज ऑल्सो लिमिटेशन्स ऑफ दॅट dimension method. Okay, third one is this method is not useful if the constant of proportionality is dimensionless and quantity. तेच म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे f is directly proportional to m1 and m2 upon r square. is the famous formula given by Einstein. Okay, लिहू शकतो f is equal to g m1 m2 and r square. Okay, so we cannot calculate and we cannot give that dimension formula for g. So it is one type of also ठीक आहे, एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे तर त्याला आपण हा फॉर्म्युला लावू शकत नाही. डायमेन्शन फॉर्म्युला तिथे मेथड आपण लावू शकत नाही. दिस इज ऑल्सो लिमिटेशन ऑफ दॅट थिंग. आता मेजर करताना आपल्याला काही गोष्टी अडतात. इट इज
प्रिसिजन, ॲक्युरेसी हे जे शब्द आहे we hear that is sometime. So what is accuracy and what is the precision? It is also important. It is two things in also important in measurements. So we learn now measurement. So we should know what is the difference between precision and accuracy. That is the next point. Then when we calculate, जेव्हा आपण एक एक्सपेरिमेंट करत असतो तेव्हा आपण त्याच्या 5, 10 किंवा 20 काय घेतो, रेडिंग्स घेतो. 1 2 3 4 लाईक दिस. करंट मोजतो, लेंथ मोजतो. तुम्ही एक्सपेरिमेंट केला असेल 10th मध्ये तर आपण काय मोजतो, तर लेंथ असेल किंवा वेट असेल किंवा करंट असेल एम्पियर मध्ये, आणि शेवटी त्याचा मीन काढतो. मीन इज इक्वल टू, मीन कसं काढतो आपण, 4 5 upon that is 4. जेवढे कॉलम असतील तेवढे, दॅट इज अ मीन ऑफ दॅट बॉक्स. मीन का काढतो आपण, क्वांटिटी एकच आहे पण याचा मीन का काढतो, याच्यामध्ये काही रिझन असेल. दॅट इज ऑल्सो रिझन इज वी कॅल्क्युलेट द प्रिसाइज व्हॅल्यू, वी कॅल्क्युलेट द ॲक्युरेट व्हॅल्यू. अँड म्हणजे आपण जेव्हा हा मीन काढतो तेव्हा आपल्याला काय मिळेल, तर जेवढ्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या 10 20 असतील त्यामधली प्रिसाइज व्हॅल्यू म्हणजे करेक्ट व्हॅल्यू, करेक्ट टू नियर, आपण करेक्ट नाही म्हणू शकत, नियर टू करेक्ट अँड नियर टू ॲक्युरेट व्हॅल्यू, दॅट इज अ मीन. मीन्स का काढतो समजलं आपल्याला. ओके, आता डिस्कस करू ॲक्युरेसी अँड प्रिसिजन. सो और करेक्ट व्हॅल्यू, करेक्ट मीन्स एक्सपेरिमेंटली करेक्ट, मॅथमॅटिकली करेक्ट, इट इज अ 5. The only consideration 5. Accuracy and precision. Okay, 2. That is 2. The most of relation with the accuracy and precision, and it is very related to each other. Okay. So what is accuracy and what is the precision? Accuracy means the nearest value of accurate value. What say? The nearest value of accurate and precise value means 4.9. That is the nearest to correct value. म्हणजे accurate value काय म्हणू शकतो आपण, that is near to correct value. And precise, precise mean it is a very precise, म्हणजे ते जास्त डिजिट मध्ये असेल, म्हणजे 4.89670. दॅट इज अ प्रिसाइज व्हॅल्यू. जे जास्त डिजिट मध्ये असेल ती कुठली असेल, प्रिसाइज व्हॅल्यू. आणि जी नियर असेल करेक्ट व्हॅल्यूच्या, दॅट इज अ करेक्ट ॲक्युरसी. सो तुम्हाला ह्या एक्झाम्पल वरतून समजलं असेल व्हॉट इज ॲक्युरसी अँड व्हॉट इज प्रिसिजन. ओके. So friends, next one is error in measurement. Errors in measurement. So first of all, we should know what is error. Error म्हणजे काय, तर आपण जी आधी बघितलं किंवा आपण जर आपली करेक्ट व्हॅल्यू 5 असेल आणि आपल्याला मिळाली व्हॅल्यू 4.99. So what is the error? The distance between correct value and accurate value. Okay, that is 0.01. That is a error. ते error काय येतात किंवा error किती प्रकारचे असतात ते आपण आता बघू. So first one is systematic error. म्हणजे सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, जेव्हा आपलं जे इन्स्ट्रुमेंट असेल, म्हणजे आपण कोणती क्वांटिटी आहे ते एका इन्स्ट्रुमेंटने मोजतो, तर ते इन्स्ट्रुमेंट असेल ते प्रिसाइज नसेल. म्हणजे ते कसं, आता आपण बाजारात कोणती वस्तू घ्यायला जातो तर आपल्याला ते वेट दिसतं, तो वेट मेजर करतं त्या काट्यावर. तर ते वेट मेजर कसं करतं, त्याला कुठेतरी प्रिसाइज केलं असेल ना. म्हणजे 1 किलोग्रॅम हे 1च किलोग्रॅम मोजेल, तर त्याला प्रिसाइज करण्याचं एक बटन असतं. ते प्रिसाइज खाली वर असू शकतं, म्हणजे किंवा कमी मोजेल किंवा जास्त मोजू शकतो. म्हणजे त्यामुळे जो इरर असतो किंवा ते प्रिसाइजली चांगलं झालेलं नसतं,
तेव्हा काय निर्माण होतो, इरॉर. दॅट इज अ इन्स्ट्रुमेंटल इरॉर. इन्स्ट्रुमेंटल इरॉर हा कशामुळे निर्माण होतो, तर तो इन्स्ट्रुमेंटच्या प्रिसाइजली केलेल्यामुळे निर्माण होतो किंवा फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे निर्माण होतो. दॅट इज अ इरॉर. सो नेक्स्ट इन टेक्निक. म्हणजे आपण सर्व बरोबर आहे, इन्स्ट्रुमेंटल आपले जर बरोबर आहे, आपण रेडिंग सुद्धा घेऊ शकतो, पण आपल्याला टेक्निक माहीत नसेल. एखाद्या सर्किटवरती आपण करंट मोजतोय आणि आपल्याला कसे रेडिंग घ्यायचे किंवा सर्किट कसं जोडायचं हेच माहीत नसेल तर वी कॅन नॉट परफॉर्म दॅट एक्सपेरिमेंट. किंवा कुठली वायर आपण दुसऱ्याच ठिकाणी जोडली तर काय होईल, इट इज नॉट शो टू करेक्ट व्हॅल्यू ऑफ दॅट मेजरमेंट्स. सो तिथे मग काय निर्माण होईल, दॅट इज created there the error, that is called the error due to the imperfection in experimental technique. म्हणजे टेक्निकच्या अभावामुळे जे निर्माण तयार होतात ते सुद्धा सिस्टमॅटिक इरॉर मध्ये येतात. पहिला म्हणजे इन्स्ट्रुमेंटल इरॉर, सेकंड वर्स आपण बघितला दॅट इज अ इम्परफेक्शन इन अ एक्सपेरिमेंटल टेक्निक. थर्ड वन इज पर्सनल इरॉर. पर्सनल मीन्स सर्व बरोबर आहेत, टेक्निक पण बरोबर आहे, एक्सपेरिमेंटचे जे आपण इक्विपमेंट घेतले मोजायला, करंट मोजायला किंवा लेग मोजायला ते सुद्धा बरोबर आहे, पण आपल्याला रेडिंग घेता येत नाही. आपण तुम्ही जेव्हा रेडिंग घेतलं असेल तर ते ॲमीटर आपल्या समोर असतं. तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट कराल तेव्हा हा सुद्धा एक एक्सपेरिमेंट करून बघा की ते ॲमीटर समोर असतं आपल्या, तर स्ट्रेट लाईन मध्ये असतं तेव्हा ती व्हॅल्यू आपल्याला करेक्ट व्हॅल्यू दिसते. करेक्ट म्हणजे ॲक्युरेट व्हॅल्यू दिसते, नियर टू करेक्ट व्हॅल्यू. ओके. पण जेव्हा आपण तिरप बघतो, कशाला तिरप, दॅट इज अ कन्सिडर दॅट इज अ ॲमीटर. जेव्हा आपण बघतो, सरळ बघतो, स्ट्रेट लाईन बघतो तेव्हा काय असतं, ते करेक्ट व्हॅल्यू असते किंवा ॲक्युरेट व्हॅल्यू असते. पण जेव्हा आपण तिरप बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, तो काटा आहे तो थोडा तिकडे झालेला दिसतो किंवा इकडे झालेला दिसतो. मग त्यामुळे काय तयार होतो, एक प्रकारचा इरॉर तयार होतो. म्हणजे जर तिथे 1 एम्पियर असेल किंवा 2 एम्पियर असेल तर आपल्याला काय दिसेल, 1.2 एम्पियर किंवा 0.9 एम्पियर. त्यामुळे काय क्रिएट होईल, तिथे इरॉर क्रिएट होईल. दॅट इज इरॉर इज अ पर्सनल इरॉर. अंडरस्टूड. सिस्टमॅटिक इरॉर म्हटले कुठले इरॉर पाहिले आपण. फर्स्ट इरॉर इज इन्स्ट्रुमेंटल इरॉर, सेकंड वन इज इम्परफेक्शन टेक्निक, त्यामुळे जी इरॉर तयार होतात ते, अँड थर्ड वन इज पर्सनल इरॉर. लास्ट वन आपला बी आहे, रँडम इरॉर. रँडम इरॉर म्हणजे आता आपण सिस्टमॅटिक बघितलं तसे खूप इरॉर आहे, यामध्ये 3 दिले. तर रँडम इरॉर आता एवढेच इरॉर आहे का, 3च इरॉर असू शकतात का, इन्स्ट्रुमेंटल, पर्सनल अँड इम्परफेक्शन इन टेक्निक? नो. Also some type of more error in created in measurement. ओके. ते म्हणजे नेक्स्ट वन इज रँडम इरॉर. तर आपण केव्हाही वस्तू मेजर करतो, ते उन्हाळ्यात मेजर करत असू किंवा पावसाळ्यात मेजर करत असू, हिवाळ्यात मेजर करतो, तर त्या ज्या एक्सपेरिमेंटल जे इक्विपमेंट आहेत त्यांच्यावरती एन्व्हायरमेंटल इरॉर पडेल का? येस, पडेल. उन्हाळा असला तर काय होईल, ते जे इक्विपमेंट आहे मोजायचं ते काय होईल, तापेल. त्यामुळे टेम्परेचर वाढेल त्या इक्विपमेंटचं आणि जी एक्युरन्सी आहे ती काय होईल, चेंजेस होईल किंवा त्याची जी व्हॅल्यू आपल्याला भेटायची होती ती भेटणार नाही, दुसरीच व्हॅल्यू मिळेल की नाही. यस, मिळेल. तर या ज्या इन्व्हायरमेंटल इरॉरने किंवा चेंजिंग प्रेशर आणि चेंजिंग टेम्परेचर या अशामुळे जे इरॉर तयार होतात त्याला काय म्हणतो आपण, रँडम इरॉर. दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सो नेक्स्ट वन वी डिस्कस in the next lecture. So thank you.